आता गौरी कधीच सापडणार नाही, परत कधीच या घरात येणार नाही. तू नेहमी हसतोस ना सुमित मला, माझे डाव फसतात म्हणून. पण बघ, मी टाकलेला डाव यशस्वी झालाय. मी गौरीला या घरातून कायमच बाहेर काढले. आता लागते पुढच्या तयारीला. गौरी, तू कशी काय आलीस परत? मला काळजी वाटते बिट्टीची. ती आई मानते ना मला. ती आईच्या आठवणीत आजारी पडली तर म्हणून आले. अगं असं नाहीये गौरी. आणि तू तुझा विचार केलायस का? बरं, तू काहीही झालं तरी बिट्टीच्या आईची जागा नाही घेऊ शकत. उलट तू इथे थांबल्याने तुझंच नुकसान आहे. कसलं नुकसान? आता मी कसं सांगू तुला? खरं तर मला घरातल्याने गप्प बसायला सांगितलंय, पण मला काळजी वाटते ग तुझी. तुला सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. ए गौरी, पण मी तुला सांगितलं हे घरातल्यांना सांगू नकोस हा. ऍक्च्युली काय, रुद्रची बायको हरवली नाहीये. त्यानं मारून टाकलंय तिला, खून केलाय तिचा. काय? अगं हो, म्हणजे त्याने हे का केलं, कसं केलं, कशामुळे केलं मला नाही माहित ग. ह्या सगळ्यांनी ज्या अपघाताबद्दल तुला सांगितलं ना, खरं तर तो तुझा अपघात नव्हता, त्याच्या बायकोचा होता. अहो अहो काय बोलताय तुम्ही हे? मी खरं सांगते गौरी, रुद्रने गाडीचे ब्रेक फेल करून त्याच्या बायकोला मारून टाकलं. अगं खरंच, तू जर उद्या इथे थांबलीस ना, तो तुझा जीव गेलाय, मागे पुढे पाळणार नाही. मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून सांगते. अगं तू प्लीज थांबू नकोस. अगं वाईट लोक आहेत हे सगळे, तुला काही होऊ शकतं. तुझ्या जीवाला धोका आहे गौरी इथे.